हनुमाननगर रिंग रोड गोंदिया येथील रहिवासी गोलू तिवारी यांची अज्ञात आरोपींनी रात्री 9च्या सुमारास कुळवा नाका परिसरात गोळ्या झाडून हत्या केली। या घटनेने वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली। तिवारी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच तिवारी यांच्या समर्थकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आणि त्यानंतर अवंती येथील रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। चौकात तणाव निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस तत्काळ संयोग रुग्णालयात दाखल झाले असून अवंती चौकातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तिवारीवर गोळी कोणी मारली याचा तपास पोलीस करीत आहे। खून कोणीही केला तरी त्याला लवकरात लवकर पकडले जाईल असं आश्वासन एसीपी निखिल पिंगले यांनी दिले। यही स्पॉट है। हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती। हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली। सकाळी गांधी चौकातील प्राचीन हनुमान मंदिरात पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली व भजन गटातर्फे भक्तिगीते सादर करण्यात आली। परिसरातील इतर मान्यवरांनी हनुमान मंदिरात माथा टेकून उपस्थिती दर्शवली। नगर परिषद सावनेर भूतपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद लोधी यांनी सर्व पाहुण्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। श्रीराम भक्त रुद्रावतारी अंजनी पुत्र भगवान श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त नागपुरात विविध चौकांमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या आहे। ठिकठिकाणी सुंदरकांड पाठ, महाअभिषेक, आरती व महाप्रसाद वितरणाची तयारी करण्यात आली आहे। मेडिकल चौकातील राजाबाक्षा येथील श्री हनुमान मंदिरात या निमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहे। भव्य शोभायात्रा देखील इथे काढण्यात आली आहे। प्रादेशिक हवामान विभागाने नागपुरात 2 दिवसाचा येलो अलर्ट दिला होता। यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती। मात्र पहाटे 5 वाजताच्या सुमारास नागपूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र विजांचा कळकळाट व ढगांच्या गडगडाटाला सुरुवात झाली। विजांच्या कळकळाटाने व ढगांच्या गडगडाटानेच आज नागपुराची पहाट उजळली। पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला। मात्र सकाळी 9 वाजताच्या सुमारास नागपुरात सर्वत्र टपोऱ्या थेंबांच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली। 40 अंशाच्या पार गेलेल्या तापमानाने अंगाची लाही लाही झालेल्या नागपूरकरांना या पावसामुळे गारव्याची अनुभूती दिली आहे।